नमस्कार वृश्चिक राशीच्या जातकांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिष मार्गदर्शन देणाऱ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर अमावस्येनंतरचा हा काळ ज्योतिषशास्त्रात अत्यंत रहस्यमय आणि प्रभावशाली असा मानला जातो. कारण या काळात अनेकांच्या आयुष्यात दडलेली सत्य हळूहळू समोर येऊ लागतात. जे लोक आजपर्यंत आपल्या जवळचे वाटत होते, जे आपल्याला आधार देत होते असं वाटत होतं, त्यांच्याबद्दल एक वेगळीच जाणीव होऊ शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशाच एका महत्त्वाच्या ज्योतिष संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. अमावस्येनंतर काही लोकांच्या आयुष्यात अशा 3 व्यक्तींचं खरं रूप समोर येऊ शकतं, ज्याच्यावर त्यांनी कदाचित सर्वात जास्त विश्वास तुम्ही ठेवला होता. पण नियती जेव्हा सत्य दाखवते तेव्हा अनेक वेळा ते सत्य थोडं धक्कादायक असं असू शकतं. काही वेळा आपल्याला वाटतं की प्रत्येकजण हा आपलाच आहे, पण काळाच्या एका टप्प्यावर काही लोकांचा स्वभाव, त्यांची खरी भावना आणि त्यांची नियत आपल्याला स्पष्ट दिसू लागते. आणि हे सर्व का घडतं यामागे ज्योतिषशास्त्रात सांगितलेली ऊर्जा आणि ग्रहांची हालचाल महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा 3 संकेतांबद्दल बोलणार आहोत जे सांगतात की कोणती व्यक्ती खरोखरच तुमची आहे आणि कोण तुमच्या आयुष्यात फक्त मुखवटा घालून वावरत आहे. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. तर नमस्कार. आजचा हा विषय खूपच गूढ, खोल आणि विचार करायला लावणारा आहे. कारण जेव्हा अमावस्येची रात्र संपते आणि नव्या ऊर्जेची सुरुवात होते, तेव्हा केवळ आकाशातच नाही तर आपल्या आयुष्यातही काही महत्त्वाचे बदल घडू लागतात. अनेक वेळा आपल्याला वाटत असतं की आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक व्यक्ती ही आपलीच आहे, आपल्यासाठीच उभी आहे. पण काळाच्या एका टप्प्यावर नियती आपल्याला सत्य दाखवते. अमावस्येनंतरची ही ऊर्जा विशेष मानली जाते, कारण या काळात भ्रम दूर होऊ लागतात आणि नात्यांमधील खरी रूपं समोर येऊ लागतात. काही लोक जे आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात मित्र, जवळचे किंवा विश्वासू म्हणून वावरत होते, त्याच्याबद्दल एक वेगळीच जाणीव होऊ शकते. ही जाणीव सुरुवातीला थोडी धक्का देणारी सुद्धा असू शकते, पण आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर हीच जाणीव आपल्या आयुष्याला खरं तर योग्य दिशेने नेणारी असते. त्यामुळे आज आपण त्या 3 अशा व्यक्तींबद्दल बोलणार आहोत ज्यांचा खरा चेहरा अमावस्येनंतर स्पष्ट होऊ शकतो आणि ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचं रहस्य उलगडू शकतं. ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येक अमावस्या ही केवळ अंधाराची रात्र नसते, तर ती आत्मपरीक्षणाची आणि सत्य समोर आणण्याची एक शक्तिशाली वेळ असते. या काळात मनातील शंका, भीती आणि संभ्रम हळूहळू दूर होऊ लागतात आणि आपल्या नात्यांबद्दलची खरी जाणीव निर्माण होते. कधीकधी आपण ज्या व्यक्तींवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो त्या व्यक्तीच आपल्या आयुष्यात गुपचूप नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. त्यांची वागणुकीवरून प्रेमळ दिसते, पण त्यांच्या मनात वेगळ्याच भावना या दडलेल्या असतात. अमावस्येनंतरची ऊर्जा या लपलेल्या भावना उघड करण्याचं काम करते. त्यामुळे या काळात अनेकांना अचानक काही गोष्टी लक्षात येऊ लागतात. काही वागणुकीमागचं खरं कारण समजायला लागतं. तुम्हालाही कदाचित जाणवेल की काही लोकांचे शब्द आणि कृती यामध्ये खूप मोठा फरक आहे. ही जाणीव कधीकधी मनाला वेदना देणारी असते, पण ती आपल्याला जागं करण्यासाठी आवश्यक असते. सर्वप्रथम ज्यांचा खरा चेहरा समोर येऊ शकतो तो म्हणजे तो व्यक्ती जो नेहमी तुमच्याजवळ असल्याचं दाखवतो, पण मनातून तुमच्या प्रगतीचा मत्सर करत असतो. अशा लोकांची ओळख सुरुवातीला करणे खूप कठीण असते, कारण ते नेहमीच गोड बोलतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देत असल्यासारखं दाखवतात. पण जेव्हा तुमच्या आयुष्यात यश येऊ लागतं तेव्हा त्यांच्या वागणुकीत सूक्ष्म बदल दिसू लागतात. ते तुमच्या प्रत्येक निर्णयांवर शंका घेतात, तुमच्या यशाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्या आत्मविश्वासाला कमी करण्याचा प्रयत्न करतात. अमावस्येनंतरची ऊर्जा अशा व्यक्तीच्या खऱ्या भावना बाहेर आणू शकते. तुम्हाला जाणवू शकतं की त्यांच्या बोलण्यात नकळत टोमणे असतात, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खरं नसतं आणि त्यांच्या शब्दांमागे वेगळीच भावना दडलेली असते. ही जाणीव झाल्यावर मनाला धक्का बसू शकतो, पण त्याचवेळी तुम्हाला समजेल की कोण खरोखर तुमच्यासाठी आहे आणि कोण फक्त तुमच्या आयुष्यात एक मुखवटा घालून फिरत होतं. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून ऐका.
दुसरी एक अशी व्यक्ती जी या काळात उघड होऊ शकते ती म्हणजे ती जी तुमच्याकडून सतत काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असते. अशा लोकांना नात्यांपेक्षा फायदा महत्त्वाचा असतो. जे तुमच्याजवळ येतात, तुमच्यावर विश्वास दाखवतात, हळूहळू तुमच्यावर अवलंबून राहू लागतात. सुरुवातीला तुम्हाला वाटतं की ही व्यक्ती तुमच्यावर खूप विश्वास ठेवते, पण प्रत्यक्षात ती व्यक्ती फक्त स्वतःचा स्वार्थ साधत असते. अमावस्येनंतरचा काळ तुम्हाला या गोष्टींची जाणीव करून देऊ शकतो. तुम्हाला कळू शकतं की त्या व्यक्तीचं तुमच्याशी असलेलं नातं हे केवळ गरजेनुसार होतं. जेव्हा त्यांना तुमच्याकडून काही मिळतं तेव्हा ते जवळ असतात, पण जेव्हा तुम्हाला त्यांच्या आधाराची गरज असते तेव्हा ते अचानक दूर जातात. ही जाणीव खूप कठीण असू शकते, पण ती तुमच्या आत्मसन्मानासाठी अत्यंत महत्त्वाची असते. तिसरी महत्त्वाची आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कधीकधी अशी व्यक्ती ही समोर येऊ शकते जी बाहेरून तुमच्यावर खूप प्रेम दाखवत असते, पण मागून तुमच्याविषयी वेगळीच चर्चा करत असते. अशा लोकांची वागणूक खूप चतुर असते. ते तुमच्यासमोर तुमचं कौतुक करतात, पण इतरांसमोर तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगतात. त्यांना तुमची प्रतिमा कमी करायची असते, पण ते थेट तुमच्याशी संघर्ष करत नाहीत. तर अमावस्येनंतरची ही ऊर्जा अनेक वेळा अशा लोकांच्या बोलण्याचं सत्य तुमच्यासमोर आणते. एखाद्या प्रसंगातून, एखाद्या संभाषणातून किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे तुम्हाला हे कळू शकतं की ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला होता तोच व्यक्ती तुमच्या मागे वेगळं चित्र रंगवत होता. ही गोष्ट ऐकून कोणालाही धक्का बसू शकतो, पण हीच वेळ असते जेव्हा तुम्ही स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकता. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या सगळ्या गोष्टी वाईट नसतात, कारण जेव्हा खोट्या नात्यांचा पर्दाफाश होतो तेव्हा आयुष्यात खऱ्या आणि सकारात्मक नात्यांसाठी जागा निर्माण होते. अमावस्येनंतरचा हा काळ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप शक्तिशाली मानला जातो. या काळात तुम्ही शांतपणे विचार केलात तर तुम्हाला समजेल की काही लोक तुमच्या आयुष्यात केवळ एक धडा शिकवण्यासाठी आले होते. त्यांनी दिलेल्या अनुभवामुळे तुम्ही अधिक मजबूत बनता, अधिक जागृत बनता आणि तुमच्या वेळी कोणावर विश्वास ठेवताना अधिक विचार करता. अनेक वेळा आपण लोकांना गमावण्याच्या भीतीने सत्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं की जर आपण हे नातं टिकवून ठेवलं तर कदाचित सर्व काही ठीक होईल, पण नियती कधी ना कधी आपल्याला त्या नात्यांचं खरं स्वरूप दाखवतेच. अमावस्येनंतरची ही ऊर्जा अशाच सत्यांना उघड करण्यासाठी काम करते. त्यामुळे या काळात जर तुम्हाला कोणाच्या वागण्यात बदल जाणवला, कोणाचे शब्द आणि कृती वेगळे वाटले, तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. शांतपणे निरीक्षण करा आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण अनेक वेळा आपल्या मनाला आधीच कळत असतं की कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यासाठी योग्य आहे आणि कोणती अयोग्य. या काळात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे प्रत्येक नातं टिकवणं हेच यश नसतं. काही वेळा काही नाती सोडून देणं हीच खरी प्रगती असते. जे लोक तुमच्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण करतात, तुमच्या आत्मविश्वासाला कमी करतात किंवा तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतात, अशा लोकांपासून हळूहळू दूर जाणं हेच योग्य असतं. अमावस्येनंतरची ही ऊर्जा तुम्हाला हीच जाणीव करून देते. ती तुम्हाला दाखवते की कोण तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतं आणि कोण अंधार निर्माण करतं. आध्यात्मिक मार्गावर चालताना एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक अनुभव हा आपल्या आत्मविकासासाठी असतो. ज्या लोकांनी तुमच्याशी चुकीचं वागलं त्यांनीही तुम्हाला एक महत्त्वाचा धडा दिला आहे. त्यांनी तुम्हाला लोकांची ओळख कशी करायची, स्वतःची किंमत कशी समजून घ्यायची आणि आपल्या सीमारेषा कशा ठरवायच्या हे शिकवलं आहे. त्यामुळे अशा अनुभवांमुळे निराश होण्याऐवजी त्यातून शिकण्याचा नेहमी प्रयत्न करा. अनेक वेळा जेव्हा अशा गोष्टी समोर येतात तेव्हा मनात राग, दुःख किंवा निराशा निर्माण होते, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर क्षमा हीच सर्वात मोठी शक्ती असते. क्षमा म्हणजे त्या व्यक्तीने केलेल्या चुकीचं समर्थन नाही, तर आपल्या मनाला त्या वेदनेतून मुक्त करणं आहे. जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही स्वतःला नकारात्मक भावनांपासून मुक्त करता. अमावस्येनंतरचा काळ हा नवीन सुरुवातीसाठी देखील ओळखला जातो. जसं आकाशात चंद्र पुन्हा वाढू लागतो तसंच आपल्या आयुष्यातही सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. जर काही नाती या काळात दूर झाली, तर काही लोकांचा खरा चेहरा आला, तर त्याला शेवट म्हणून पाहू नका, त्याला एका नवीन अध्यायाची सुरुवात समजा. या काळात स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करा, आपल्या ध्येयावर काम करा, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि आपल्या आयुष्यात अशा लोकांना स्थान द्या जे तुमच्या आनंदात खरोखर आनंदी होतात. कारण खरी नाती तीच असतात जी तुमच्या यशात तुमच्यासोबत उभी राहतात आणि तुमच्या कठीण काळात तुमचा आधार बनतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की सत्य कधीही कायम लपून राहत नाही. योग्य वेळ आल्यावर ते स्वतःच समोर येतं. अमावस्येनंतरचा हा काळ अनेकांसाठी असा क्षण घेऊन येऊ शकतो जिथे काही नात्यांचं खरं रूप स्पष्ट दिसू शकतं. कदाचित सुरुवातीला ते थोडंसं धक्कादायक वाटेल, पण दीर्घकाळासाठी तेच तुमच्या आयुष्यासाठी खूप योग्य ठरेल.
हे लक्षात ठेवा. म्हणून या काळात अजिबात घाबरू नका, निराश होऊ नका आणि कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नका. शांतपणे परिस्थितीकडे पहा, आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि जीवन तुम्हाला जे शिकवत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक अनुभव, प्रत्येक भेट आणि प्रत्येक वेगळेपण यामागे एक मोठा अनर्थ दडलेला असतो. आणि मित्रांनो, जर हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की अशा आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शनामुळे तुमच्या जीवनात एक नवी दिशा मिळते, तर अशा विचारांना आपल्या आयुष्यात स्थान द्या. कारण जेव्हा आपण जागरूक होतो तेव्हा कोणाच्याही मुखवट्याला ओळखणं आपल्यासाठी कठीण राहत नाही आणि तेव्हाच आपलं आयुष्य अधिक शांत, सकारात्मक आणि प्रकाशमय बनू लागतं. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, माझे जीवन प्रकाशमय होणार आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, जीवनात प्रत्येक भेट, प्रत्येक नातं आणि प्रत्येक अनुभव यामागे काहीतरी शिकवण दडलेली असते. काही लोक आपल्याला साथ देण्यासाठी येतात तर काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात. पण जेव्हा आपण जागरूक होतो तेव्हा कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यासाठी योग्य आहे आणि कोण नाही हे समजायला वेळ लागत नाही. अमावस्येनंतरचा हा काळ अनेकांसाठी आत्मपरीक्षणाचा आणि सत्य ओळखण्याचा असतो. त्यामुळे या काळात घडणाऱ्या घटनांकडे शांतपणे पहा, आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे जा. जर तुम्हाला असेच आध्यात्मिक आणि ज्योतिष मार्गदर्शनाचे व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि राशी स्वामी माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला रोज मिळणार आहे ज्योतिषशास्त्र, अध्यात्म आणि जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शन. धन्यवाद. तर भेटूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक, राशी, भविष्य मार्गदर्शन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या राशीचे नाव नक्की टाईप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.